सकाळी सकाळी हे दोन मावस भाऊ आले, त्याला म्हणलं आयरनी मध्ये काहीतरी बोलून दाखव, ते पा काय म्हणतंय. अरे पाहुणा नुसता व्हिडिओ काय काढी घे ना, पाहुणा ते चिडी येणार आहे, चप्पलनेच मारायला लाग गया. तर मंडळी म्हणता लहान मुलंही देवाघरची फुलं असतात, पण हे फुल जरा अवघडच होतं बरं का. तर विषय झालाय असा का आज आहे ना सकाळी सकाळी शिवरात्री असल्या कारणाने शुभम शेटन मी निघालो होतो आपल्या शेजारच्या गावात जोगलटेंबीला. आता जोगलटेंबीला काय आहे तुम्हाला सांगायची गरज नाही, पण जे सिन्नर तालुक्यातले नाही त्यांच्यासाठी सांगतो. गेल्या गेल्या ना नाना भेटले आपल्याला. आता नाना भेटल्याच्या नंतर म्हणलं प्रथम जत्रा फिरून घ्यावा आणि हे बारके ट्रॅक्टर पात पात नदीवरती जावा. नदीवरती आलो तर इकडे कवठांची स्मगलिंग चालू होती. म्हणलं चायला चंदनापेक्षा अवघड गंमत झाली. आता नदीवरती आल्याच्या नंतर आहे ना आमच्या नदीवर दोन नद्यांचा संगम आहे, गोदावरी आणि दारणा. इथं आल्यावर म्हणलं पवित्र स्थानी स्नान करून घ्यावा, पण कपडे चांगले असल्या कारणाने मी काय आंघोळ केली नाही, पण वड्यांची रेस पाहिली आणि त्यानंतरच आलो आम्ही मंदिराकडं. मग स्टाईल मध्ये व्हिडिओ काढीत त्यात आपल्याला राहुल भाऊ भेटले तेवढ्यात, आणि व्हिडिओ काढीत काढीत ना आलो होतो डायरेक्ट मंदिराजवळ आल्याच्या नंतर नंदी महाराजांचे दर्शन घेतले, मध्ये आल्याच्या नंतर तिरुसुळाचे दर्शन घेतले आणि डायरेक्ट आलो महादेवाच्या पिंडीजवळ. आता महाशिवरात्री असल्या कारणाने इथं खूप सारी गर्दी होती आणि त्यानंतरच ना आपल्याला पुजारी सुद्धा भेटले बरं का, ज्यांनी डेकोरेशन वगैरे सर्व एकदम पद्धतशीर केलं होतं. मग त्यांची गाडी भेट घेऊन जाऊ मंदिराच्या बाहेर आलो तेवढ्यात आपल्याला दिसलं की इकडं फ्रीमध्ये दूध वाटप आणि खजूर आणि लाडू भेटतंय. मग तुमचा भाऊ कुठं दणका हाणायला गेलाय हो. शुभम शेट मस्त पैकी दूध हलवायला बसले. म्हणलं आता सगळ्यांचा व्हिडिओ काढून झालाय, आपणही दुधाचा गल्लाच घ्यावा आणि व्लॉग आवरावा. तर मंडळी व्हिडिओ आवडला तर लाईक आणि फॉलो करा.